दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसपी आणि कलेक्टर यांच्याशी बोलणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे। बीड प्रकरणामध्ये सरकार सोबत देखील चर्चा करणार असं जरांगे म्हणतात। प्रकरणाला 10 दिवस उलटून गेले तरी आरोपी पकडणार नसतील तर आता शंका येते असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून बुजून आरोपीला पकडत नाहीत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मी आज एसपी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे बीडच्या आजी साहेबांशी पण बोलणार आहे। आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर आता, कारण आता 10-12 दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना, अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही। कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार आहे। पाहुयात पुढची बातमी। बोट दुर्घटनेमध्ये घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं गोवंडीमधील वाघचावे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। मित्रांसोबत फिरायला गेलेले दीपचांद वाघचावे यांचा मृत्यू झाला आहे। दीपचांद वाघचावे हे आपल्या मित्रांसोबत गोवंडीहून एलिफंटा इथं फिरण्यासाठी गेले होते। या दुर्घटनेत 4 मित्रांना वाचवण्यात आलं, पण त्यांच्यातील दीपचांद यांचा मृत्यू झालेला आहे। तर दीपचांद वाघचावे यांचे जे कुटुंबीय आहेत ते सध्या दुःखात असल्याचं पाहायला मिळते। त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण घरातील एक कर्ता व्यक्ती या दुर्घटनेमध्ये गेलाय। तर याविषयी दीपचांद वाघचावे यांची मुलगी निकिता हिच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।